नमस्कार. या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून पाठीमागच्या वेळी महापौर असणारे दिग्विजय सूर्यवंशी यांनीही मोठे यश संपादन केलेलं आहे. अजित पवार गटाचे ते सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करतायत, ते नेते आहेत आणि या संदर्भामध्ये ते या निवडणुकीमध्ये उभे होते आणि चांगलं मतदार जिंकल्यानं ते आता निवडून आले आहेत. आपल्यावर दिग्विजय सूर्यवंशी आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? विजय झालेला आहे मोठ्या प्रमाणात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला वॉर्ड नंबर 17 मध्ये अजितदादांनी यंग टीम दिली आणि आम्ही भाजपच्या बाले किल्ल्यामध्ये आम्ही आज मी एकटा निवडून आलो होतो. मागच्या वेळेला भाजपचे 3 होते, पण आत्ता आम्ही 3 जण निवडून आलो आणि एकटा आमचा उमेदवार फक्त 300 मतामध्ये राहिला. आम्ही सगळे यंग आणि एज्युकेटेड मुलं दिली होती. मला खात्री आहे आमच्या वॉर्डातल्या सर्व नागरिकांनी आमचा विश्वास टाकला. विश्वासाला पात्र राहून आम्ही काम करू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जो आमचा विस्तारित भाग आहे, विस्तारित भागामध्ये जे काही समस्या आहेत ते कामं आम्ही पूर्ण करू. आमची यंग टीम ला जे उमेदवारांनी आमच्या जे सहकार्य केलेलं आहे, त्या मतदारांनी सहकार्य केलं आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच पक्ष नेत्यांचे आभार मानतो. नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये जो विश्वास इथून पुढे मतदारांनी टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरू आणि इथून पुढच्या काळामध्ये तरुणाईला बरोबर घेऊन हे राजकारण आणि या महानगरपालिकेचा कारभार करू अशा तऱ्हेची भूमिका दिग्विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. आपल्याबरोबर त्यांची एक छोटी कन्या आहे. काय नाव तुझं? काय सांगशील? पप्पा निवडून आलेले आहेत, काय वाटतंय? खूप मस्त वाटतंय आणि वाटलेलंच आधीपासून की बाबा निवडून येणार म्हणून. तेव्हापासून तयारी चालू होती सगळी घरी. आता खूप मस्त वाटतंय. ठीक आहे. हे अनेक दिवसांपासून ही तयारी चालू होती आणि आता पप्पा निवडून आलेले आहेत, त्याचा खूप आनंद आहे, खूप मस्त वाटतंय अशा तऱ्हेची भूमिका या लहानगीनं व्यक्त केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.